आमचे एक ज्येष्ठ पत्रकार मित्र आहेत. ते नेहमी त्यांच्या संभाषणामध्ये म्हणजे त्यांच्याशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंचा विषय निघतो आणि उद्धव ठाकरे ज्या कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते तो काळ जेव्हा आठवला जातो तेव्हा ते नेहमीच बोलून जातात की कलानगरसारख्या 26-27 बंगल्यांच्या एका गृहनिर्माण संस्थेचं अध्यक्षपद किंवा सेक्रेटरी हे जे काही पद आहे ते ज्या व्यक्तीला मिळवता आलं नाही, तिथे जी निवडणूक होते त्या साध्या निवडणुकीला उद्धव ठाकरे कधी उभे राहिले नाहीत आणि कलानगरचे सेक्रेटरी किंवा अध्यक्ष बनले नाहीत. ते थेट 12.5 कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. आणि हे कुणामुळे बनले तर शरद पवारांमुळे. आता ह्या शरद पवारांवर ज्यांनी ज्यांनी विश्वास ठेवला, पवारांवर जे लोक विसंबले राजकीय दृष्ट्या, त्यांचं राजकीय खच्चीकरण झालं. मग ते अक्षरशः अशा परिस्थितीत आले की खच्चीकरणातून उच्चाटनापर्यंत हा सगळा प्रवास जाऊन पोचला. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात जर आपण पाहिलं तर शेतकरी कामगार पक्षासारखा एक मजबूत शेतकऱ्यांचा, मजुरांचा, कष्टकऱ्यांचा पक्ष होता. महाराष्ट्रभरात याची पाळंमुळं पसरलेली होती. खुद्द शरद पवार या शेतकरी कामगार पक्षाच्याच मुशीत तयार झालेले आणि त्यांचीच कुठेतरी एक री ओढत त्यांनी आपलं राजकारण सुरू केलं होतं. अशा शेतकरी कामगार पक्षाला शरद पवारांनी आपल्या सोबत घेतल्यानंतर किंवा शरद पवारांनी शेतकरी शेकापच्या खांद्यावर हात ठेवल्यानंतर तो पक्ष कसा हळूहळू महाराष्ट्रातून संपत गेला हे आपल्या नजरेसमोर आहे. असे अनेक छोटे मोठे पक्ष आहेत. पुलोद ही जेव्हा संकल्पना पवारांनी काढली त्यावेळेलाही त्यात जे जे लोक सहभागी झाले होते त्यांनाही वाटेला लावण्याचं काम पवारांनी केलेलं आहे. त्याच पुलोदमधली जनता पार्टी किंवा भारतीय जनता पार्टी नंतरची याचे काही जे काही आमदार होते ते मात्र या सगळ्या गोष्टींपासून थोडेसे बचावले, कारण यांची विचारधारा, विचारसरणी हे सगळं वेगळं होतं. पण एक समान धागा, सहकार आणि मग तो सहकाराचा मार्ग आणि मग सहकारातून इतरांना सहकार्य करण्याचे जे काही उद्योग चालायचे, जे उद्योग चालायचे म्हणण्यापेक्षा उद्योगधंदे वाढवले जायचे आणि मग बघता बघता पश्चिम महाराष्ट्रातून अनेक उद्योगपती निर्माण झाले, साखर सम्राट निर्माण झाले, शिक्षण सम्राट निर्माण झाले. ह्या सगळ्या गोष्टींना सहकार चळवळ असं गोंडस नाव दिलं गेलं होतं आणि त्याचे म्होरके जे होते ते शरद पवार होते. या शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपला एक अमीट असा ठसा उमटवून ठेवलेला आहे. तो ठसा काही केल्या कोणी पुसू शकत नाही. देवेंद्र फडणवीसांनी प्रचंड प्रयत्न केलेत पण तो ठसा थोडासा पुसट झाला. पण तो आजही ते राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत देत असतानाही काहीतरी करून जात आहेत आणि हे त्यांचं काहीतरी करणं यावेळेला महागात पडणार आहे. ते त्यांच्यावर विसंबलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना. बाळासाहेबांची शरद पवारांची मैत्री होती, अगदी कौटुंबिक संबंध होते, नातेसंबंध होते. पण बाळासाहेबांनी राजकीय दृष्ट्या शरद पवारांना उंबऱ्याबाहेरच थांबायला लावलं होतं. त्यांना कधी राजकीय दृष्ट्या घरात घेतलं नव्हतं. ही चूक उद्धवजींनी केली आणि उद्धवजी फसले. आता ते सध्या लंडनला जाऊन बसले पण त्यांचं चित्त तिथं काही रमणार नाहीये, कारण महाराष्ट्रात, देशभरात ज्या काही घडामोडी होत आहेत, आता देश युद्धजन्य परिस्थितीला सामोरा जातोय. शेजारी पाकिस्तानाबरोबर आपलं काही युद्ध सुरू झालंय. या गोष्टीची तळमळ उद्धवजींना आहे किंवा पहलगाममध्ये जो हल्ला झाला होता त्याबद्दल त्यांना काही सोयरसूतक आहे म्हणून ते लंडन सोडून येतील असं काही नाही. अद्याप त्यांच्या येण्याचा काही पत्ता नाही. कदाचित ते 14-15 तारखेला भारतात परततील, कारण 17ला नरकातल्या स्वर्गाचं दर्शन घ्यायचं आहे. म्हणजे नरकातल्या स्वर्गाचं प्रकाशन होणार आहे संजय राऊत लिखित पुस्तकाचं. आता हे 14, 15, 16 कधी येतील माहीत नाही, पण आता त्यांना यावं लागेल अशी स्थिती निर्माण झालेली. कारण तिकडे लंडनमध्ये ती थंड हवा, तो थेम्सचा नयनरम्य किनारा, हे सगळं आता पुरे झालं. कारण त्यांच्या पायाखालची वाळू कशी सरकते हे त्यांना थेम्सच्या नदी किनारी फिरून कळणार नाही, कारण तिथं काय त्या नदीच्या दोन्ही काठांवर वाळू नाहीये, कठडे आहेत सिमेंटचे, पाथवे आहेत, तिथून चालायचं आहे. तिथे बाक आहेत इंग्रजांच्या काळातली शिसवी लाकडाची, त्यावर बसून क्वालिटी टाइम स्पेंड करतायत ते आपल्या कुटुंबासोबत. पण आता हा टाइम कुठे स्पेंड करायचा याची त्यांना काळजी लागणार आहे. कारण जर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
या पक्षाची जडणघडण आणि या पक्षाचं फुटणं जर नीट अभ्यासलं तुमच्या लक्षात येईल. मी सुरुवातीपासून म्हणत होतो की पवार विरुद्ध पवार असा संघर्ष अजिबात नाहीये. हे पवार विरुद्ध पवार आहेत, कारण तशा अनेक घटना घडून गेल्या होत्या. अजितदादा काकांना सोडून फडणवीसांसोबत आले, सत्तेत सहभागी झाले, त्यांचं खाते वाटप झालं, त्यांना 9 मंत्रिपदं मिळाली. त्यानंतर ते आशीर्वाद घ्यायला शरद पवारांकडे जातात. आता तिथे काय कान गोष्टी झाल्या, तिथे काय गुजगोष्टी झाल्या, हे काय कोणी उघड करून सांगणार नाही. तसंच दिल्लीत वाढदिवसाच्या दिवशी पवारसाहेबांच्या बंद खोलीआड यांचे आशीर्वाद देणं घेणं सुरू होतं. म्हणजे यांचे कौटुंबिक संबंध तसेच अबाधित आहेत. भले त्यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवल्या असतील, निवडणूक प्रचाराच्या वेळी बरेच काही बोलून गेले असतील, पण हे सगळं वरवरचं होतं का असं वाटायला वाव आहे. अशा परिस्थितीत आपण बऱ्याचदा या दोन्ही पवारांना पाहिलेलं आहे. आता या दोन्ही पवारांनी मिळून जो काही नवा खेळ रचलेला आहे, त्यामागे म्हणजे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून बाहेर येण्यामागे सुप्रियाताईंचा जसा वाटा होता की सुप्रियाताईंची सत्ताकांक्षा, त्यांना पक्षाचं सर्वोच्च स्थान पवारसाहेबांनंतरचं ते हवं होतं. अजितदादांना ते मान्य नव्हतं. किती दिवस दिल्ली आणि महाराष्ट्र असा बंटवारा करून राहायचं, सगळंच काही मला मिळालं पाहिजे, ही जी काही भावना निर्माण होते नेत्यांमध्ये, ती भावना दोन्ही नेत्यांमध्ये, सुप्रियाताईंमध्ये आणि अजितदादांमध्ये निर्माण झाल्यामुळे तो एक प्रकारचा क्लॅश निर्माण झाला होता. आता या क्लॅशवर वाट कशी काढायची यासाठी या पक्षातले जे जोडतोड तांबा पितळवाले मंत्री आहेत, नेते आहेत, त्यात सगळ्यात आधी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे असे अनेक मंत्री आहेत किंवा नेते आहेत जे नेहमीच अजितदादांना इन्फ्लुएन्स करतात, सुप्रियाताईंना इन्फ्लुएन्स करतात. कधी काळी हे शरद पवारांच्याही कानाला लागायचे, पण शरद पवार नेमकं कोणाचं ऐकायचं कोणाचं ऐकायचं नाही हे त्यांना चांगलं ठाऊक होतं. एकंदर झालं असं की या मंत्र्यांनीच म्हणजे प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे या लोकांनीच अजितदादांना फशी पाडलं, त्यांना पक्ष फोडायला भाग पाडलं आणि मग ते सत्तेत सहभागी झाले भाजपसोबत. आणि हे सगळं होत असताना पुढच्याही योजना त्यांनी तयार केल्या होत्या. यांची आता अशी अवस्था आहे की उद्या जर का आणखी काही सत्ता स्थानं पाहिजेत, सत्ता पदं पाहिजेत, मंत्रिपदं पाहिजेत, तर यांना थेट भाजपमध्ये प्रवेश करण्याची अट केंद्रीय नेतृत्वाने ठेवली आहे भाजपच्या. त्यामुळे प्रफुल्ल पटेलांनी आपलं जे काही बाडबिस्तार आहे तो आधीच पॅक करून ठेवला आहे. ते कोणत्याही क्षणी भारतीय जनता पक्षात सहभागी व्हायला तयार आहेत. तीच अवस्था सुनील तटकरेंची आहे. छगन भुजबळांचं तळ्यात मळ्यात सुरू आहे, कारण छगन भुजबळांच्या पाठीशी फार मोठा ओबीसी समाज आहे आणि तो ओबीसी समाज जो छगन भुजबळांना आपला नेता मानतो, त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय छगन भुजबळ निर्णय घेणार नाहीत असं म्हणतात. पण छगन भुजबळ लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळेलाही भारतीय जनता पक्षात सहभागी व्हायला, त्यांच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवायला एका पायावर तयार झाले होते. आता त्यामुळं छगन भुजबळ असोत, सुनील तटकरे असोत की प्रफुल्ल पटेल असोत, हे जे काही मेन करते सवरते लोक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले, तेच भारतीय जनता पक्षासोबत जायला तयार झालेत. आणि त्यांचं आता काम उरलेलं की अजितदादांना किंवा सुप्रियाताईंना, शरद पवारांना नीट समजावून त्यांनाही या सत्तेच्या प्रवाहात सहभागी करून घ्यायचं आहे. आता महाविकास आघाडी महाराष्ट्रातली, ज्याचे शिल्पकार निर्मातेच शरद पवार होते, संजय राऊत को प्रोड्युसर होते असं म्हटलं जातं, त्या शिल्पकाराच्याच कार्यशाळेला सुरुंग लावण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. आता शिल्पकाराची जी कन्या आहे त्या कन्येला मंत्री झालेलं बघणं ही त्या शिल्पकाराच्या जीवनाची इति कर्तव्यता असावी बहुतेक, कारण ते स्वतः भावी पंतप्रधान म्हणून बरीच वर्ष त्यांनी उमेदवारी केली, पण त्यांच्या उमेदवारीला कुठे फारसं फळ लागलंय किंवा काही यश आलंय असं दिसत नाही. आता वय झालंय. आता नुकतंच त्यांनी काल परवा असं विधान केलं की आता बस झालं, निवृत्तीकडे वाटचाल करावी. तर एकंदर या सगळ्या सिनेरिओमध्ये सुप्रिया सुळे या पुढच्या काही महिन्यात, म्हणजे हे सगळं वातावरण निवळल्यानंतर जो काही केंद्रातल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, त्या विस्तारात कॅबिनेट मंत्री म्हणून दिसला तर आश्चर्य वाटून घ्यायचं काहीच कारण नाही, कारण तशी तजवीज झालेली आहे. तर सुप्रियाताई भाजपच्या सोबत थेट केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री म्हणून सहभागी होणार असतील तर त्यामागे नेमक्या कोणत्या अटी शर्ती असतील? सुप्रियाताई भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत,
त्यांचा गट भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणार आहे की आणखीन काही होणार आहे? एकंदरच आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे जी खासदारांची संख्या आहे त्यामुळं त्यांना दिल्लीत थोडं तरी का होईना एक वजन आहे. तीच अवस्था एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची आहे. त्यांच्याकडे जी खासदारांची संख्या आहे त्यामुळे एकनाथ शिंदेंचंही दिल्लीत वजन आहे. त्या उलट अजितदादांचं वजन दिल्लीत तेवढंसं नाही. महाराष्ट्रात त्यांचे जे काही आमदार निवडून आलेत त्या आमदारांना निवडून आणण्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष आणि खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी किती मेहनत घेतलेली आहे हे अजितदादा विसरू शकत नाही. आणि हे ज्यांना कळलंय किंवा जे हे समजू शकतात की हे आमदार एवढ्या संख्येने कसे निवडून आले, ते हे मान्य करतील की अजितदादा जर स्वतंत्रपणे लढले असते विधानसभेला तर त्यांची स्थिती काय असते आजच्या घडीला. अजितदादांच्या नावावर ज्या काही आमदारांच्या टॅलीची जी काही फिगर दिसते त्याचं संपूर्णपणे श्रेय जातं ते देवेंद्र फडणवीसांना. त्यामुळं अजितदादा देवेंद्र फडणवीसांना पूर्णतः शरणागत गेलेले आहेत. फडणवीस सांगतील तसं अजितदादा करणार आहेत आणि त्यातच त्यांचं भलं आहे. आणि त्यानुसार महाराष्ट्रात ज्या काही घडामोडी होणार आहेत त्यात मला तरी आता स्पष्ट दिसतंय की हे दोन्ही पवार, जे पवार विरुद्ध पवार किंवा पवार वर्सेस पवार दाखवत होते ते पवार विथ पवार आहेत हे स्पष्ट होईल. दोन्ही गट एकत्र येतील. आता ह्यामध्ये गोची झाली आहे ती लंडनला जाऊन बसलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची. त्यांनी पूर्णतः विसंबून राजकीयदृष्ट्या जे काही निर्णय घेतले, आपली विचारधारा सोडली, ज्या विचारधारेसाठी, ज्या कट्टर हिंदुत्वासाठी शिवसेना ओळखली जायची, शिवसेना प्रमुखांच्या ओजस्वी वाणीतून निघालेले एक एक शब्द जे हिंदूंना शिरसावंदे असायचे, त्या सगळ्या शब्दांची राख रांगोळी करत उद्धव ठाकरेंनी आपला अख्खा पक्ष शरद पवारांच्या दावणीला नेऊन बांधला. काँग्रेसी विचारसरणीच्या गोठ्यात हे सहज गेले. त्या गोठ्यात ते रममाण झाले. आता त्यांच्या हातात तेव्हा लोण्याची वाटी होती की नाही माहीत नाही, पण त्यांनी जे काही केलं ते फक्त शरद पवारांवर विसंबून केलं आणि त्याच शरद पवारांनी उद्धवजींचा घात केलेला आहे. या सगळ्या गोंधळामध्ये सुप्रियाताई मंत्री होतील, प्रफुल्ल पटेलही मंत्री होतील, हे लिहून घ्या. आणि त्यानंतरचा जो काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तो भारतीय जनता पक्षासोबत युतीत असणार आहे, केंद्रातही आणि महाराष्ट्रातही. त्यामुळे आता अडचणीत जे आलेत, म्हणजे जो काही शिल्लक गट होता शरद पवारांचा तो बऱ्यापैकी महाराष्ट्रात पॉवरफुल होता. हा जर उद्या अजितदादांसोबत आला तर ते जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांची अवस्था म्हणजे शिवसेना आणि मनसेसारखी नाही आहे. म्हणजे त्यांच्यात अगदी अजित पवारांनी शरद पवारांना काहीतरी शेलक्या शब्दात टीका केली म्हणून अगदी एकमेकांशी शत्रुत्व घेतलेले कार्यकर्ते नाही. ते आजही अजितदादांवर तेवढंच प्रेम करतात, कारण अजितदादा हे त्यांच्यासाठी लोकप्रिय नेते आहेत, शरद पवार त्यांच्यासाठी आधारवड आहेत. त्यामुळे ही जी काही मंडळी आहेत कार्यकर्त्यांची जी फळी आहे ती सुद्धा तेवढीच फ्लेक्झिबल आहे राष्ट्रवादीची. त्यामुळे ह्यांच्या एकत्रीकरणाला कुठलाही अडथळा येण्याची शक्यता नाही, जी शक्यता मनसे आणि शिवसेना, उबाटा शिवसेना यांच्यात जाणवते. त्यामुळं आता एका बाजूला हे शक्ती प्रदर्शन करायला निघाले होते की आम्ही दोघे बंधू एकत्र येऊ, ठाकरे बंधू, आणि तिथून एक मोठी शक्ती निर्माण होईल. ती शक्ती अचानक क्षीण कशी करायची यासाठी बरोबर फुगलेल्या फुग्याला टाचणी लावण्याचं काम शरद पवारांनी केलंय. त्यामुळे आजही शरद पवार महाराष्ट्राच्याच काय देशाच्या राजकारणातले जे एपिक सेंटर असतं ना, भूकंपाचा केंद्रबिंदू, तो अजूनही शरद पवारच आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. मित्रो, पुढच्या काळात जे काही घडेल ते आपल्या समोर असेलच, पण या ज्या शक्यता आहेत काय होऊ शकतं त्या मी तुमच्या समोर मांडल्यात. यात फायदा जो आहे तो शरद पवारांना, अजित पवारांना, सुप्रियाताई सुळेंना आणि मग नंतर त्यांच्या सगळ्या बगलबच्चांना होताना दिसतोय. नुकसान किंवा तोटा हा जो काही होणार आहे तो फक्त लंडनला जाऊन बसलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोसावा लागणार आहे. त्यामुळं आज जे काही घडतंय, म्हणजे मोदी नावाच्या मांजरीच्या गळ्यात बांधायची कोणी घंटा हा जो काही विचार सुरू होता तो कसा बसा कुणीतरी पार पाडलाय. प्रफुल्ल पटेलांनी मध्यस्थी केली आणि ह्या सगळ्या गोष्टी मार्गी लागलेल्या आहेत. पण बांधली गेली घंटा इकडे, पण इकडे उद्धव साहेबांच्या हातात आली आहे मोठी घंटा. नुकसान कुणाचं? उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या सोबत
जो काही उरला सुरला जो काही पक्ष आहे त्या पक्षाचं नुकसान होतं. आणि हेच कानी कपाळी ओरडून अनेक लोक सांगत होते. मी असं म्हणणार नाही मीही सांगत होतो म्हणून. बरेच लोक सांगत होते की शरद पवारांच्या नादी लागू नका. त्यांनी ज्यांच्या ज्यांच्या मस्तकावर हात ठेवलाय, भस्मासुरासारखे अनेक त्यात भस्म झालेले आहेत. राजकीय खच्चीकरण नव्हे तर राजकीय उच्चाटन झालेलं आहे त्या पक्षांचं. असा इतिहास समोर असतानाही विषयाची परीक्षा घ्यायला गेले उद्धव साहेब आणि आता तोंडघशी पडलेले आहेत. त्यामुळे त्यांचा लंडनचा जो दौरा आहे, लंडनची जी काही फॅमिली पिकनिक आहे, ती किती त्या पिकनिकचा शेवट जो आहे ना, तो किती सुखाने झाला असेल याचा निव्वळ अंदाज बांधा तुम्ही. एका बाजूला पहलगाम हल्ला झाला त्यावेळेला त्यांनी कुठलीही संवेदना व्यक्त केली नाही, त्यामुळे प्रचंड ट्रोल झालेले आहेत. आता युद्धजन्य परिस्थिती आहे तरी ते तिकडे बाहेर बसलेले आहेत. आणि एक जबाबदार राजकीय नेते म्हणून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे बायोलॉजिकल वारसदार आणि एक महाराष्ट्रातला मोठा प्रादेशिक पक्ष जो होता त्याचे पूर्वाश्रमीचे पक्षप्रमुख म्हणून काही तरी त्यांना किंमत या राजकारणात आहे महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या. त्यामुळे त्यांच्या शब्दाला वजन आहे, त्यांच्या शब्दाला मान आहे. त्या शब्दाचा त्यांनी योग्य तिथे वापर करत आपल्या पक्षाची बाजू मांडणं किंवा आपल्या अनुसारकांना जे काही आता त्यांच्याकडे उरले सुरले जे काही शिवसैनिक आहेत त्यांच्यात एक प्रकारचं स्फुल्लिंग चेतवण्यासाठी वेळोवेळी काही गोष्टी करायला हव्या होत्या, त्या त्यांनी केलेल्या नाही आहेत. मागच्या 15 दिवसापासून ते असोत किंवा त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे असोत, या दोन्हीही नेत्यांनी ट्विटरवर म्हणा किंवा सोशल मीडियाच्या इतर कुठल्याही माध्यमातून अजिबात जनतेसमोर न येणं, जे कोविड काळात ते सातत्याने येत होते आणि त्यातूनच ते प्रसिद्ध झाले होते असं ते म्हणतात वारंवार, ते न केल्यामुळं त्यांचा मोठा तोटा झालेला आहे. आणि तो तोटा तेवढा मोठा नसून त्यांचा राजकीयदृष्ट्या जो तोटा झालेला आहे आणि तो केला आहे शरद पवारांनी, हे फार रंजक आणि गमतीशीर आहे. आता हा झालेला तोटा त्यांच्या तरी लक्षात आलाय की नाही हे देवास ठाऊक. जेव्हा ते मुंबईत येतील आणि आपल्या चाणक्यासोबत बसतील संजय नावाच्या आणि मग दोघे एकमेकांशी चर्चा करतील, तेव्हा कदाचित या चाणक्याकडून ह्या गोष्टीवरती स्पष्टीकरण दिलं जाईल. ही गोष्ट लक्षात आणून दिली जाईल की साहेब, सुप्रियाताई झाल्यात मंत्री आणि आपल्या हातात आल्यात नागपूरच्या संत्री. धन्यवाद.